नमस्कार शेतकरी बांधवांनो, हवामानाबाबतचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी येऊन गेलेल्या WDOमुळे साधारणतः 25 ते 27 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये थंडीच्या प्रमाणात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण WDOचा असर आता कमी झालेला आहे, म्हणजे WDO निघून गेलेला आहे आणि त्यामुळेच थंड वाऱ्याचा प्रभाव आता हा उत्तरेकडून महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी बंगालच्या समुद्रात एक चक्रीवादळ सक्रिय आहे आणि हे चक्रीवादळ पूर्व भारतातील बऱ्याचशा भागात म्हणजे पूर्व किनारपट्टीवर पुढील काही दिवसामध्ये पाऊसमान देणार आहे, म्हणजे वादळी पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरमधील कालावधीतील महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, 25 तारखेला महाराष्ट्रातील 5ही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही. दिवसाचे तापमान हे साधारणतः 29°C राहणार असून न्यूनतम तापमान हे साधारणतः 16°C राहणार आहे. तर जळगाव या शहरातील अधिकतम तापमान हे 29°C तर न्यूनतम तापमान हे 16°C राहणार आहे. त्याचप्रमाणे 25 तारखेला नागपूर विभागातील तापमान हे 29°C असते, न्यूनतम तापमान हे 15°C राहणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती विभागात अधिकतम तापमान हे 29°C असते, न्यूनतम तापमान हे 16°C राहणार आहे. त्याचप्रमाणे 25 तारखेला नाशिक विभागामध्ये अधिकतम तापमान हे 28°C ते न्यूनतम तापमान हे 15°C असणार आहे. मित्रांनो, दिनांक 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 5ही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमान हे मात्र पुढील प्रमाणे असणार आहे. जळगाव विभाग 29°C ते 16°C. त्याचप्रमाणे नागपूर विभाग 29°C ते 15°C. त्याचप्रमाणे अमरावती विभाग 29°C ते 16°C आणि नाशिक विभाग 28°C ते 15°C या प्रमाणात तापमान असणार आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.